वेलकम. सत श्री अकाल. मस्त लवकरच मी माझं दात पण लावून घेणार आहे. काल मी जिथे गेलेली तिथे आज जाता आलं नाही त्यामुळे क्षमस्व. आज ऑलमोस्ट झालंच असतं माझं ट्रीटमेंट पूर्ण, बट मला काही कारणामुळे मला जाता येत नाही, आलं नाही. एवढी मराठी माझी चांगली नाही तरी पण मुलावर अरे मी कुठे राहिला. तर आता मी दाढी मिशा करणार आहे आणि आज बोरोप्लसचा ॲलोवेरा जेल आहे तो यूज करतो. काल मस्त लेडीज डब्यामध्ये अशी जिंजा असे केस ओढताना बघितलं बायकांना. खतरनाक. आमची जात नाही ते कळणार त्या नव्हे नाही जातीला कशाला मध्ये घेता ना. काही असेल जातीने काय तोडून केलं आहे तुम्ही तुमचे बांधता. ॲक्च्युली गर्दीमध्ये चढता येत नव्हतं तर ती वेळी बडकली एकमेकींचे केस ओढायला लागले. एकीने ओढले तर दुसरी कशाला शांत राहिली. तिचे ओढले हा बी कसा पहिलेच्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये बघतो ना आयब्रोचे जाम म्हणजे जमीन आसमानचा. तेव्हा मी जेल वापरायची, आता मी आयब्रो पेन्सिल वापरते त्यामुळे फरक पडतो. तुम्हाला दिसते काय केस निघताना. हृदय पाठवलं म्हणजे हां दिसते. नॉर्मल जर जेल असेल इथे माझा आयब्रो असं झाला ना इज्जतीचा खाल बळणार आहे. टिश्यू आता इथे भेटला म्हणून नाही तर गरज नसते. जे एक्स्ट्रा आहे ते असं पुसून घ्यायचं. अजून झूम करू का होतं असं करू. जे एक्स्ट्रा आहे नाही ना गाणं नाही तर मग फोन करतो कशी उठून झोपेतून उठल्यावर आली. असं एक्स्ट्रा जे आहेत तेच मी कट करते. स्किन अशी ताणून घ्यायची मग ब्लेड व्यवस्थित चालते. हे बघ म्हणून काळजीपूर्वक ब्लेड चालवा नाही तर माझ्यासारखं टाकलं पाहिजे.
जसं या आयब्रो किंवा हा डोळा आय शॅडो किंवा काय करताना ना झपकन होऊन जातं, पण हे असं 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 करायला लागतं. क्या माहिती का, ये मेरे साथ ही होता है कि किसी और के साथ भी होता होगा, पता नहीं. कोणी ट्रोल केला या लाईव्हवर मला बारीक बारीक काहीच दिसत नाही, तर मला काय शिव्या हे घालायचं असेल तर घाला, कोण बघतो, मी तर नाही बघत आहे. तुमची इज्जत तुमची लायकी सगळं तुम्हीच दाखवता, म्हणजे तुमचं विचार किती उच्च घाण पद्धतीचे आहेत, राईट. असं वाटतं हा जास्त भारी झाला नाही, हा जास्त आयफोनमध्ये ना, म्हणजे आयफोनमध्ये जे शूट केले ही नॉर्सविन या साईडला आहे आणि अँड्रॉइडमधली या साईडची इकडे असं काहीतरी झालं आहे, अंदाज कळत नाही मला. जाऊन दे, बारीक झाली तरी पण कसं घरातली खेती आहे, काही चालत कुठं जायचं. हे असं बरं मी काहीतरी ना यूज केल्यामुळे ना तिथे मला लवकर काही सूट होत नाही. व्हेरी सेन्सिटिव्ह. मस्त दाढी मिशा काढून घेऊया. मला कमेंट मेसेज केला की दात तुटला कसा. जुनी बातमी झाली, नवीन काहीतरी सांग ना बाई. दात तुटून मला जमाना झाला. सगळे 31-32 घेऊन फिरतात, मी 31 घेऊन फिरते. मला तर त्याची सवय झाली, फरक नाही पडत आहे. बट तू कुठल्या जमान्यात राहतोस? बऱ्याच लोकांना माहिती आहे की माझ्याकडे 32 नसून 31 आहे, म्हणजे दात माझे 31 आहे. मग तू एक तर अभ्यास करून येत नाही, मग डायरेक्ट परीक्षेमध्ये उत्तरं लिहून मग चुकीचं उत्तर असेल तर तुला ऐकवणारच ना. एकतर ते गोळ्या माझ्या चालू आहेत ना, त्याच्यामुळे मी झावलं आहे. जॉलाईन वगैरे होती, आता जॉलाईनचे डबल चेन झाले. मुळात माझा जो मुलगा आहे आता 8 वर्षाचा होईल, त्याला माझ्याशी काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे माझा त्याला प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे 31 असू दे नाही तर 32 जात असू दे, त्याला फरक नाही पडत. मम्मा सोबत आहे ना बदल, कशी पण असं काळी निळी पिवळी फरक नाही पडत ना करून. तू कोण आहेस? मगात पाणी घेऊनच बसले मी. जे काही यूज केला ना फेस हे करा मस्त. आता मला उठायचा कंटाळा आला आणि माझा लेफ्टवाला जो गुडका आहे ना तो जरा त्याची वाटी सरकते.
सरकते, त्यामुळे मला चालतं जरा दूर देता येत नाही त्या पायावर. ओके ठीक आहे. काल एवढी भटकली ना, त्यामुळे तसं ते हॉस्पिटल आहे ना, तो दातांचं स्पेशल हॉस्पिटल आहे. बरेच लांबून बदलापूर, उल्हासनगर आणि पण कल्याण, अजून कुठून भिवंडी सगळीकडून आलेले, लांबून आलेले. आणि कोण पहिल्यांदा आलेलं, जास्तीत जास्त तर सगळे पहिल्यांदाच आलेले. आणि बाकीचे 2-4 वेळा येऊन झाले पण. हे कविता मॅमचे बघून आहे ना, मी केस कापले माझे ना, तेरे नाम झालाय माझा. तर कधी केस वाढतील काय म्हणते. आता थोडी मी चालू झालं मस्त थंड पाणी चेहरा धुवायचा. थंड असं पण टाकत दिसतं, काय लावायची गरज आहे. चल मॉइश्चरायझर मध्ये तर काही घेऊन बसलेलं नाही आहे. ॲज युजल नेहमीप्रमाणे आम्ही असेच बसलेलो आहोत. जातो तर सेल्फ मॉइश्चरायझर घेतलेला आहे. खरं तर आहे ना, असं दाढी मिशी काढल्यावर मस्त बर्फ किंवा काही असेल ना, त्याच्याने सुकून असतं मस्त, अजून स्किन भारी होते. टवका आता दाढी काढली, मिशी काढली माझी, तर मला सॉफ्ट वाटतं. असं हात पिवळा, हा जाड आहे आणि हा बारीक आहे. कसं झालं का, हा ब्रॉड आहे, हा शॉर्ट आहे आधीपासून. थोडंसं घुसू दे, आतमध्ये घुसू दे चेहऱ्यामध्ये. आज प्लॅन आहे की बोलतात ना, फाउंडेशन नाही लावायची इच्छा, पण बहुत कीड़े फाउंडेशन लगाएंगा मैं तो. कलर करेक्टर करायची गरज वाटते का. नाही, नो, नेवर. माझा फेवरेट फाउंडेशन टवका. मॅट मधला मॅट. काही लोकांना माझ्या व्हिडिओबद्दल, माझ्या लाईव्हचा प्रॉब्लेम होत असेल तर एक्झिट मारू शकता. ओके. आणि बोलतात ना, म्हणजे मी काल ना लेडीज म्हणजे ट्रेनने आली, CST-वरून आली. माझ्यासारखी स्टोरी बऱ्याच बायकांची, पोरींची मला ऐकण्यात आली. म्हणजे एकदा विषय निघाला की
तिकडचे गॉसिप्स वगैरे निघून जातात ना, त्यामुळे बऱ्याच गोष्टी कळल्या. बरेच माझ्यासारखे बरेच आहेत. हा व्यवस्थित वॉश केला नाही, फक्त आता पाण्याने हे केलं. ही साईडने यूज करता, ही साईड यूज करायची आहे, करणार आहे. हा जो आयब्रो जेल नाही, जो जेल लायनर असतो ना, तो यूज करायचा मी पहिले. आता बघूया भेटला तर ब्रश वापरायला लागेल. तो चपटासारखा असं तो उदार असतो ना, तो भेटला तर ब्रश वापरायला हरकत नाही. फाउंडेशन आज आहे ना, रडायची व्हिडिओ बनवायची इच्छा आहे. म्हणजे खूप रडते, सकाळपासूनच रडते मी विनाकारण. काही कारण सुद्धा मला रडायला येते. आणि ज्या व्यक्तीने मला म्हणजे दुखवलं ते चांगलं सुखात राहतो. तुला काहीच फरक नाही पडत आहे. जे चुका करतात ना, ते नेहमी चुकात राहतात. आणि जे चुका नाही करत, हा पण चालू शकतो ना. आयब्रोसाठी वापरूया आणि हा वाला ब्रश वापरूया आयब्रोसाठी, कारण की तो ब्रश भेटत नाही आहे. कामावर तर काही पण चालतं वगैरे नाही. तरी पण आज कलर परत राईट. त्यासाठी ब्रश वापरतो. जाऊन दे कसला आहे, फेस ब्रश आहे वाटतं हा, माहीत नाही मला. म्हणजे कॅनव्हासचे पण जे ड्रॉइंग करते त्याचे पण आहे ब्रशेस. जे पाहिजे ते नाही, जे नाही पाहिजे ते आहे. तसंच असतं, लोक जे नको ते आहेत, जे हवेत ते नाही. तर कलर करेक्ट करतो. बट प्रायमर जो आहे तो वापरू. काय नाही, नेहमीप्रमाणे जे मेकअप करते त्याचे, काही नवीन नाही आहे. कुठे गेला यार, मी आता प्रायमर आत्ता हातात घेतला ना यार. ही चीटिंग गोष्ट आहे यार. त्याची काळी हा दुसरा दिवस शोधून सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायला पाहिजे. बघा कचरगुंडीसारखी हालत झाली त्याचा. व्हेरी मिस. मस्त एकदम ट्रान्सपरंट आहे.
ऑलमोस्ट प्रायमर ना सगळीकडे लावायचं, बट टी झोनला जास्त करून कव्हर अप करायचं. आणि जे काही प्रोडक्ट यूज करते ते मला थोडी पण इचिंग फील नाही होते. म्हणजे आत्ताच मी शेव केलं, म्हणजे असं दाढी माझ्या मिशा काढल्या तर असं इचिंग नाही वाटत आहे. कोणतं प्रोडक्ट आपण यूज करतो तर कसं इचिंग जळण वाटत होते, तर असं काहीच वाटत नाही. इथे ना थोडंसं हे मी ना घरामध्ये साबण बनवलं. साबण तर इथे मी नोटीस केलं असेल तर इथे ना एक पिंपल टाईप होता. टॅटू काढायच्या आधीपासून होता तो थोडा टाईट झाला, म्हणजे तो त्याचे डाग आहे ना जात नव्हतं. पण तो साबण 2-4 दिवसापासून तो यूज करते ना, आयुर्वेदिकच आहे. ह्याव तेव्हा मिक्स करून तो साबण झालेला आहे, बट इफेक्ट आला आहे बऱ्याच गोष्टी. म्हणजे थोबडा पण सुंदर गोळा दिसते. हा फाउंडेशनचा आणि हा कन्सिलर ते कलर करेक्टरसाठी आपण यूज करतो. आय शॅडो मे बी आता माझा हात खुल जा भाई, इज्जत का सवाल आहे. ते उघडत नाही किंवा स्लीप होतं. काही कारणास्तव हा उघडत नाही, कारण की माझा हात स्लिप होतो. अरे बाई पण बघ बाई बोललं तर कसा उघडतात. तर ऑरेंज कलर थोडंसं घेणार. असं नाही यूज करायचं, असं यूज करायचं. असं कोणता काही मेकअप आर्टिस्ट नाही, असं नाव नाही माहिती, बट तिने सांगितलं. हातावर थोडंसं असं सगळं रात्रंदिव आपला दिवसा झोप येते, पण रात्री अशी उल्लूसारखं जागरण होतं ना माझं विनाकारण. मग प्रेमानंद महाराजांचं प्रवचन ऐकत झोपायचं, किंवा हॉरर स्टोरी असते ना एव्हीवर येते, ती ऐकत झोपायचं. नाही तर मग मी नको त्या झोनमध्ये जाते माझ्या 2023-22च्या, की बाई काय होते आणि काय झालं. कोणाचं यार वाईट न करता सुद्धा आपला वाईट होतो. ते जेव्हापासून कळलं ते चांगलं करायला, म्हणजे कोणाचं चांगलं विचार करायला पण भीती वाटते का. आजकालची जनरेशन बाप मला हजम नाही होते काही गोष्टी होतात. मिशांना पण आवड कलर काढणं, कारण की जे ब्रशवर आहे तेच फिरवते मी चेहऱ्यावर. इथे ना गोळी येत होती,
तर मी सफेद कोलगेट असतो ना तो वापरला. आणि मुक्का मार लागतं ना तिथे पण आपण यूज करू शकतो. जे एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे एकदाच घेतलेला आहे तोच मी फिरवतो सगळं. इथे पण लावाय नाही जाऊन दे इथंच लावतो. सोडायचं नाही तसं लावलं. गरज नाही मला पूर्ण फेसची, पण काय करू प्रोडक्ट आहे ना एवढं. ब्रशला घेतला जेवढा तेवढा बाहेर आला. ॲक्च्युली असं मी का कॅनव्हास पेंडिंग काढते. ते येलोइशमध्ये पर्पल मिक्स केला तर असं काहीतरी आहे सी. आपण रिक्स नाही घेऊ शकत. थोडंसं ड्राय होते. मी इथे गेली होती ना काल म्हणजे CSTला बऱ्याच पोरी बघितल्या म्हणजे असं फ्री माइंडवाले. म्हणजे फॅमिली पण फ्री माइंड. म्हणजे पोरगी शॉर्ट एकदम एवढी जीन्स टाईप काहीतरी शॉर्ट्स बोलतात ना ते घातले. पप्पा पण होता त्यांच्या समोर, तिच्यासोबत होता. ही करते. नाही मी बोललो मी फाटलेली पॅन्ट काय घातली तरी पण मला नावं ठेवतात माझ्या घरातले चोकॉल्ड नातेवाईक. कधी 10 रुपये पण न देणारे नातेवाईक ना मला एवढे बडबड करतात ना. अशीच घालते सृष्टी, माझं लग्नाच्या अगोदरचं नाव सृष्टी आहे ना. अशीच कपडे घालते सृष्टी, हीच तशीच करते जसं काय 10 पोरांसोबत फिरते मी. असं वागणूक देतात आमच्या इथे. आमची फॅमिली कधी पाणी ना पाजणारी फॅमिली. याच ब्रशनी फिरवते ज्या ब्रशने आपल्याला इकडे आहे. हा शेड लाईट इश एकच पाणी घेते म्हणजे घेतलं ना फिंगरने आपल्याला. पल्लीची व्हिडिओ बघितली ना मी मागे. लांब लांबपर्यंत माझं शेडणार दिसत आहे. येल्लोइश आहे आणि व्हाईटिश आहे. आता बाई मागडा थोडं काही उरलेलं सुरलेलं मला मेकअपचा आता एम पण येत नाही सध्या. पहिले कसं एकदम तो मेकअप काय होता यार, पहिले काय करायचं मी माझ्या प्रेमातच पडलेली. पहिलीची मेकअप करते ना त्याच्या प्रेमामध्ये पडण्याचं आनंदच वेगळा आहे. दुसऱ्यांच्या प्रेमामध्ये पडणारे जो फाउंडेशन आहे तो लावून देते. नंतर कन्सिलर कन्सिलर लावणार नको लावू नाही लावत. कवरेज देतो हा जो फॉरवर्ड फाउंडेशन आहे. कारण ना मी हाईड
ऑरेंज इथे नाही लावला आहे. तर बऱ्यापैकी माझं तेल जो आहे तो हार्ड झालेला आहे. ऊपर देखूंगा फिर ऐसे करूँगा, ऐसे करूँगा, ऐसे. तुम्हाला माहिती आहे बाईची ना दुश्मन कोण आहे माहिती? बाईची. कारण की काही जो भांडण बघितलं ना बाप, हॅट्स ऑफ. म्हणजेच तेव्हा कळलं बाईचं दुश्मन दुसरं कोण नाही, बाईचे. जो माझ्याकडे एकच कॉम्पॅक्ट आहे वेळी मिक्सचा, तोच लावून घेईन. त्यांच्याच ब्रँडचा. मला असं वाटते की मी लावू का आयशॅडो, कारण की आज टवका वाटत. या चुटकूला फिरवायचा विसरायचा नाही. जिथे लावलं तिथे तिथे तुमचंच आहे. मला कुठं मला जायचं आहे, मी बाहेर जायच्या आधी थोडा धुवून जाणार. इथं कन्फ्युजन आहे. इधर भी तीन की पूर्ण कन्फ्युजन आहे. कारखाना बघूया काय मी. तर हे आपलं सो बेस त्याकडे करून झालं फेकून द्या. अंडू गुंडू ठंडा पाणी उसमें बेटा असं करायचं, असं करायचं, असं करायचं, असं घ्यायचं, मग असं करायचं, मग घ्यायचं, असं करायचं, असं करायचं. भाई जर मी विचार करते आयशॅडो लावायचा आणि ते पडला वाटच नॉडी बाबा. मला ते पॉन्ड्सचा पिंक कलरचा लूज पावडर घ्यायचं. आय थिंक लास्ट टाइम जो होता ना तो मम्मीनी वापरला. तो बहुतेक मी मेडिकलमधून घेतलेला. काही मेडिकलमध्ये सगळ्या गोष्टी भेटतात, म्हणजे कॉस्मॅटिक म्हणून भेटतात. माझ्या डॉक्टरच्या जस्ट म्हणजे डॉक्टरवरच्या फ्लोरला आहे आणि मेडिकलचं पूर्ण स्टोरच सगळ्या गोष्टी त्यांच्या मेडिकलमध्ये भेटतात. बट आजकाल मी तिकडे जात नाही. ऑलमोस्ट छोटा मिनी डीमार्ट सगळीकडे लावून झालाय कॉम्पॅक्ट. इथं कोपरे मी मला ही चांगलं वाटतं.
आज काय म्हणजे जुन्या मंडळींना मी भेटते ना माझ्या, तर ॲक्च्युअली चकित होते की ते तेच आहेत का जे मला माझ्यासोबत होते. भाऊ को ऐसी फनी घुमाओ, जे बाहेरगावचे आहेत ना त्यांची मध्ये व्हिडिओ येते ना हिंदीवाली, की भाऊ को ऐसे घुमा, असं बोला ना, हसायला येतं. काय करायचं, मेकअप दाखवून साईडला व्यवस्थित टोन करून घ्यायचं. त्याची पेन्सिल नाही आहे तरी पण या ब्रशला ना प्रोडक्ट होतं त्यामुळे व ते ब्लॅक झावळला आहे. उठाओ इसे सामने से खड़े करो, आईब्रो भवो को, आईब्रो नाही भवो. काल मस्त एकटी गेली आणि एकटी आली. मम्मी माझी थोडीशी तापवली की एकटी खाऊ गेली, मग कोणाला घेऊन जाऊ बाई. अँग्युलर ब्रश असतो, आयशॅडो ब्रश आपण आयब्रोसाठी यूज करूया. थोडेसे घेऊया कारण की हा प्रोडक्ट ड्राय झालेला आहे, काय माहिती कामाचा आहे की नाही. जर मी पेन्सिल यूज केली असती तर त्याचे स्ट्रोक्स वेगळे पडतात. आणि हेच हा आयशॅडो ब्रश आहे, थोडासा फ्लफी आहे, मग त्यामुळे व्यवस्थित असं टावकाच दिसणार नाही. मला आयडिया नाही आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्हिडिओमध्ये ना लोकांचं वाटतं ना ते ग्रेइशमध्ये जातं, लाईट ब्राऊनमध्ये जातं. मला नाही आवडत, मला डार्क आयब्रो आवडतं. जे माझ्याकडे नाही तेच मला आवडतं, तेच पाहिजे मला, तेच. भले मी तात्पुरता का असेल ना, मला डार्कच आयब्रो. देखिए क्या कुछ फर्क है क्या. हे माझ्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये तुम्हाला काही शिकायला भेटते का नाही काय माहिती. नाही भेटत असेल तर सॉरी, आणि जर भेटत असेल तर थँक्यू. खरंच माझ्याकडून पण शिकत असेल का तो प्रश्न पडतो मला. पहिलीची सृष्टी वेगळी होती, आताची प्रांगण वेगळी आहे. आता याचा जाम प्रॉब्लेम आहे. जेवढी थिकनेस पाहिजे तेवढी घ्यायची.
माझ्या मनामध्ये ना एक विषय आहे, तो जर मी ते बोलली ना, म्हणजे विषय जर मांडायला घेतलं जाम मोठा मुद्दा होईल. एकदम हलक्या हाताने, इथे नहीं धरने का, इथे धरने का. भाई मेरी गरीबी कभी मिट जाएगी पता नहीं यार. मला आयब्रो की मस्कारा घ्यायचं, मस्कारा मस्कारा. आजकाल जामच इंग्लिश फेकते ना मी. तो गला काय भाषा घेतली तर बाप माझे पोरं कुठे डाऊन झालं. मेकअप करता सकाळपासून एवढी रडले ना मी, एवढी रडले काय सांगू. काय एवढं पण वाईट नाही दिसत आहे. आयब्रो चांगले आलेत का आयब्रो, का अजून बारीक काहीतरी करू. म्हणजे पाहिजे दिल दिल डोक्याला खाली व झालं तर मला आपलं तरी माकडाच्या समोर जाऊन बसायला लागलं. ते भाई दिल भेजू ना बाबा भाई हो. आणि माझी बहीण हो. गुरु पाटवा दिल पाटवा. गरमीमध्ये मेकअप करणं ठीक आहे, इट्स ओके. पण गरमीमध्ये बाहेर नाही निघू शकत. पूर्ण संपर्कात आलं तर सगळं निघणार. जे काही केलं आहे ना ते निघणार. आता ना सेटिंग स्प्रेचं कसं तरी आहे, सेव्ह करून ठेवला आहे, तो घ्यायचा, त्याचा रिव्ह्यू द्यायचा मला. जी जुने ब्रँड आहे ते तर गायबच झाले. माईट ग्लॅम, मॅबेलिन, लॉरियल आणि काय डेबोरा जो ब्रँड आहे त्याच्यामध्ये मी काम केलं ते पण कधीच गेलं आहे, आउटच झाला आहे तो. त्याचं काही लेणं देणंच नाही. बट मॅबेलिन, लॉरियल, लॅक्मे, मॅबेलिन आणि लॉरियल तर नाही. हां एकच ब्रँड आहे बहुतेक, एकच ओनरचं ब्रँड आहे बहुतेक, एवढं नाही बट हां. आणि लक्ष्मी पेसिस तर क्रियॉन लिपस्टिक आहे ना त्यातली लाईट पिंक वाली टवका. ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांना मी फॉलो जे करते ना त्यांच्याकडून काय ना काहीतरी शिकून होती. हे इथे माझ्या सेल्फ मेकअपमध्ये कॉपी पेस्ट करते. मला लास्ट वन काहीच नाही. म्हणायची की माझ्या गुरुची मी कॉपी करते. राइट नहीं रे बाबा, मेरे को शर्म और नहीं आती. तुमको आती अपनी. थोडंसं कॉन्टॅक्ट फुका मारून एवढा पण चांगला
ते वाईट नाही दिसत आहे, चांगला दिसतोय. भारी यो फाउंडेशन चांगलं आहे. कलर करेक्टर जो आहे इन्सर्टचा आहे, पण तर मोठा जो आहे माझ्याकडे आयशॅडो लोकल आहे तो घेऊन बसलेली नाही. आणि हा व्हाईट नाही व्हाईट चेक काहीतरी असा आहे तो घेते मी. आणि जो फ्लफी ब्रश तुटलेला आहे त्याला जोडून इथून झालाय जो एकदम जास्त फ्लफी आहे तो घेणार. यातला जो कुठला लाईट शेड आहे तो घेणार. हा पिंकिश वाला आहे. आयलायनरचा ना म्हणजे पहिले हात बसलेला म्हणजे व्यवस्थित असं पिंग करून लावलं तरी पण लागलं. तर इथे पण काय केलं ना तर असं होतं, कधी असं जातं कधी असं होतं. म्हणून नाही रिक्स नाही करू शकत मी. इथे नाही लावू शकत. ओके लावू शकते बट इज्जत का जावालं ना बाहेर. हा अमृतादी हाय कशात. तसं तुम्हाला अभिनंदन तुमच्या यूट्यूब सबस्क्रायबर्ससाठी. आता लावलेला आहे आपण आयशॅडो लाईट जो पसरवायचा. आयब्रोज जे म्हणजे जो जेल लायनर आहे तो यूज केला तर बऱ्यापैकी फरक पडता आहे. जो काही प्रोडक्ट असतील ते आहार याच्याने कुठून डेट म्हणजे डेटर्स